एका कढईत थोडंसं तूप घेऊन त्यात घरी केलेल्या शेवया किंवा विकतच्या शेवया आपण घालायच्या आहेत. त्यानंतर ह्या शेवया आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे. शेवयांना खरपूस असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजायच्या आहेत आणि वेगळ्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत. मग सेम कढईमध्ये आपण थोडीशी साखर घ्यायची, त्यात थोडं तूप आणि पाणी घालायचं आहे. साखरेला कडेला ब्राऊन रंग सुटला आहे, शिवाय चमच्याला पण आपल्याला इथे ब्राऊन रंग दिसू शकतो कसा आला आहे. मग आपण ही साखर हलवायला सुरुवात करायची. तोपर्यंत चमचा घालायचा नाही आहे. साखर विरघळली की मग चमचा घालायचा आणि छान हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपल्याला ब्राऊन रंग व्यवस्थित हवा तसा मिळत नाही तोपर्यंत. हा जो फेस दिसतोय हा बऱ्यापैकी कमी होईल तोपर्यंत आपल्याला ही साखर सतत हलवत राहायची. अशा प्रकारे आपलं कॅरेमल तयार होणार आहे. आता हे जे भाजलेली साखर आहे त्यात थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि परत विरघळू द्यायची. पाणी घातल्यानंतर साखर परत कडक होते, ती परत विरघळवायची. आणि हे जे विरघळलेलं पाणी आहे हे उकळल्या दुधात परत साखर घालून घेतली होती मी जेव्हा उकळवलं होतं तेव्हा थोडंसं. आणि हे कॅरेमलचं पाणी हे घालायचं आहे. शिवाय शेवयांच्या भाजल्या होत्या त्या आणि ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर टाकून सगळं आपल्याला एकत्र चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आपली कॅरेमलाइज्ड शेवयाची खीर तयार आहे.